हॅलो मित्रांनो, परत एकदा ही कोळंबीची आमटी आलेली आहे, अशी उकळते आहे. डांबे टाकलेले आहेत म्हणजे शेवगाच्या शेंगा. आणि आता इथे भाताची तयारी चालू आहे. सो आजचा ह्या मॅरिनेटेड कोळंब्या आहेत. हे जरा ओपन करे तेजस. ह्या आम्ही आधीच मॅरिनेट करून ठेवलेल्या. ह्याच्यामध्ये पटकन सांगते तुम्हाला मी काय काय टाकले. आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, मसाला आणि लाल मिरची पावडर आणि कोकम आगळ. ओके, हा गरम मसाला काढून ठेवलेला आहे. स्पेशली हा माझा नवरा करणार आहे कोळंबी भात. आणि इथे मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलेला आहे हे मासे, कोळंबी आणि पापलेट. अंदाजानुसार तेल साधारणतः 1.5 ते 2 वाटी भातासाठी आम्ही हे तेल घेतोय. हे पातेलं असं आहे. हे तेल घेतलेलं आहे. हे सगळं चिरून ठेवलेलं आहे त्याने. तसा तो म्युझिक डिरेक्टर आहे, बट त्याच्या आईने त्याला कोळंबी भात शिकवलेला आहे चांगल्या पद्धतीने. सो तो आता इथे प्रयत्न करतोय परत एकदा कोळंबी भात करण्याचा. आणि इथे माझी बहीण कोळंबीचं कालवणचं टेस्ट बघतीये, बरोबर झालंय की नाही सगळं, त्याची कन्सिस्टन्सी बघतीये, सगळं शिजलेलं आहे की नाही ते. हलकसं तूप, दॅट इज अ की इन्ग्रेडियंट. आता ही 3 तमालपत्र, थोडीशी तमालपत्र थँक्यू टाकत आहे. ती थोडीशी अशी चुरगवून टाकायची, छान वास यायला, सुगंध यायला त्याचा. चमचा तर द्या, कोणता हा पण इथे ठेवलेला आहे चमचा. तेजस काय बोलाय पण नाहीये बघ. अगं गॅस मोठा कर ना. ही एडी आहे. आता या 2 दालचिन्या दिलेल्या आहेत आणि ही प्रमाणानुसार काळी मिरी, आधी लवंग टाकली. हो, तडका त्याला लागलेला आहे माझ्यासारखं. हा बरोबर. हलकासा गॅस कमी केलाय कारण कधी ते करपू शकतं. बघा करपायला लागलंय. आणि आता ही 2 दगड फुलं टाकली. हा बाजूला हे उकळतच आहे अजून. मस्तपैकी वास सुटलेला आहे घरभर. कधी एकदा पोळी बरोबर मी हे खाते असं झालंय मला. उत्तम वास आलेला आहे मसाल्याचा. आता नेक्स्ट काय टाकणार आहेस तू? कांदा. माझ्या पतीच्या म्हणण्यानुसार तो कांदा टाकणार आहे, टोमॅटो टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार. आधी कांदा टाकणार. तडतडलेला आहे परत. मस्त भरपूर आलं लसूण, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. बघा, याच्यात जनरली मिरची घालत नाहीत, पण मिरची घातलेली आज घातलेली दिसते आम्हाला. घातलेली दिसते आम्हाला मिरचीचे बघा. इथे पण लाफ्टर दिलेला आहे. हलकस प्रमाणानुसार तिला सांगितलेलं मिरची घालू नको, पण आणि आता हा मालवणी मसाला प्रमाणानुसार. मालवणी आहे. 1 चमचा घेतलेला आहे. आणि आता हा प्रमाणानुसार गरम मसाला. आलं लसूणचा चमचा. बस. छानपैकी गॅस थोडासा मीडियम आचेवर ठेवलेला आहे. तुम्ही सगळे हे कोळंबी भात खूप सुंदरच करत असता. मला खात्री आहे. रेड ग्रीन होणार आहे. थोडीशी कोथिंबीर गेलेली आहे. आता टाकूया मीठ.
नाही, आधी टोमॅटो टाकूया मग मीठ टाकू. टोमॅटो. फूल चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे. हे तो म्युझिक डिरेक्टर असल्याचे परिणाम आहेत. टोमॅटो. सांभाळून घ्या प्रेक्षक हो. टोमॅटो टोमॅटो भूल चली बाबुल का देश. प्रमाणानुसार मीठ. तुमचा कोळंबी भातही अगदी डिलिशियस असणार आहे हे मला खात्री आहे, बट ही आमची पद्धत वाटलं तुमच्यापर्यंत शेअर करावीशी म्हणून करते. आता हे परत सगळं ढवळून घ्यायचं. छान ते एकजीव झालं पाहिजे. काही बोलते, ही पहिला ब्लॉग बनवते आयुष्यातला, त्याच्यामुळे काही असे चाललंय. नवरे लोक बोलतात तर एक तुम्ही याला थोडंसं दुर्लक्ष करू शकता. एकजीव व्हायला पाहिजे वगैरे. बघत राहा कोळंबी भात. 2 वाटी भात इथे घेतलेला आहे, धुतोय तो. 2 घे काकडी. कांदा बघा. शिजलेला असं दिसतंय आपल्याला. मस्त पैकी छान. हो हो हो, बाजूलाच होते मी. कांदा शिजलेला आहे. छान भाता वेगळा सुंदर वास आलेला आहे. या आमटीचा वेगळा सुंदर वास आलेला. आता जाणार आहे त्याच्यामध्ये मॅरिनेटेड कोळंबी. मेन आपला इन्ग्रेडियंट. बघा. सो यम्मी. ही कोळंबी टाकलेली आहे, सगळं एकजीव त्याने करून घेतलेलं आहे. आता ही कोळंबी शिजेपर्यंत आपण साधारणतः 10 मिनिटं थांबणार आहोत. परत त्याने त्याची टोपी ठेवलेली आहे. आता मी झाकण काढलेलं आहे. ही कोळंबी बघा चांगली शिजते आहे, शिजली आहे. आणि आता ह्या मसाल्यामध्ये हा भात जाणार आहे. 2.5 वाटी घेतलेला आहे हा भात. बघा, कोळंबीच्या प्रमाणानुसार तुम्ही भात घेऊ शकता. काय बातम्या सांगतेस तू? नाही, मी बिलकुलच बातम्या सांगत नाहीये, पण तिथेच काय इथे मी तुला एक सजेस्ट करू शकते की जर तू हाताने हे सगळं घेतलंस तर हे भांडही तेलकट झालं नसतं. भांड तेलकट कुठे झालंय काही. ठीक आहे, आपण ते विसरून घेऊ नंतर. त्याच्यात भांडी घासणार आहे म्हणे आजची. हा बघा, भात पांढरा शुभ्र भात या कोळंबीच्या मसाल्यात गेलेला आहे. आणि आता हे एकजीव करतो. हे सगळं मिश्रण थोडासा परतून घ्यायचा भात या मिश्रणामध्ये, म्हणजे कसं त्याला छान चव येते आणि तो छान मुरतो. पण कोळंबी तोडायची नाही बरं का. या माझ्या बहिणीला पान हवाय, पान. काय करू मी इथं. या दोघी मला घरात कशा वागवतात हे तुम्हाला दिसतच असेल. भांडी कशाला लावतायत बघा. बघा नातेवाईकांनो, सगळ्यांनो बघा. ह्या मला दोघी भांडी कशाला लावतायत. छान एकजीव हीच झालेला आहे. किंमत जावयाची या घरात. छान एकजीव झालेला आहे हे. याच्यानुसार अगेन आपण जेव्हा पाणी टाकणार तेव्हा हलकसं मीठ परत आपण ऍडजस्ट करा. आता हे आपण परत थोडा वेळ 10 मिनिटं शिजत ठेवू आणि ह्याची टोपी लावू. आमचं टेस्टिंग चालू आहे इथे आणि ही आमटी झालेली आहे कालवण. आता मी जरा हे टेस्ट करतो. ओके, 2.5 वाटी तांदळाला 2.5 पेक्षा थोडंसं जास्त वाटी पाणी. पूर्ण भात तो त्याच्यामध्ये मुरला पाहिजे पाण्यामध्ये. मेन इन्ग्रेडियंट आहे लिंबू. आता लिंबू जाणार आहे आणि हे आमचं सलाड आहे आजचं, जे आम्ही जेवणाबरोबर जेवणार आहोत. कुठे जाणार आहे लिंबू? लिंबू जाणार आहे या भातामध्ये.
लिंबू पिळलेला आहे चवीसाठी, आणि आता चवीनुसार आपण परत मीठ ऍडजस्ट करणार आहोत. हे आता चवीनुसार, हे चवीनुसार मीठ गेलेलं आहे. माझा नवराच म्हणतोय अंदाजानुसार. माहित नाही मला याचा काय अंदाज असणार आहे आणि काय चव असणार आहे ते, बट नक्कीच चांगली असेल असं वाटतं. चला आता आपण हे फ्राय करतोय. या फ्राय मध्ये पण आपण सेम मॅरिनेशन घेतलेलं आहे. मासे आहेत, पापलेट आणि कोळंबी. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे आम्ही फ्रायला घेतलं. इथे तेल तापत ठेवलेलं आहे. हे तेल तापत ठेवलेलं आहे आणि या मॅरिनेशन मध्ये आपण घेतलेलं आहे मीठ, कोकम आगळ, आलं लसूण पेस्ट, हळदी, मालवणी मसाला आणि मिरची पावडर. दॅट्स इट. ओके. आणि आपण ह्या मिश्रणामध्ये घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, रवा, मीठ हलकसं, कारण की आपण ऑलरेडी ह्या मिश्रणात घेतलेलं आहे त्याच्यामुळे हलकसं मीठ आणि हलकी चवीपुरता मिरची पावडर, लाल मिरची पावडर. ओके. आता हा माशाचा तुकडा मी इथे असा ह्याच्यात घोळवून, हे बघा मग दिसतंय, अगदी ताजा मासा आहे हा, आणि आता ह्याच्यात घोळवून मी टाकते आहे फ्रायला. ह्याच्यात रवा पण आहे. तुम्हाला क्रंची पाहिजे तर तुम्ही रवा जास्त टाकू शकता. बघा, हा गेला फ्राय मध्ये. थोडासा गॅस मिडियम ठेवायचा, म्हणजे तेल तापून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपण मासा टाकायचा, जेणेकरून मासा छान क्रिस्पी बनतो आणि तेल शोषून घेते. शिजतायत 2 माशाचे, पापलेट माशाचे तुकडे. बघूया. गॅस मिडियम ठेवलेला आहे. चारी बाजूने त्याला शेकून घ्यायचंय. तो आधी बघा, हे असं छान खरपूस त्याचा कलर वरून तुम्हाला कळू शकतं की हे लालसर झालेलं आहे, गोल्डन रेड असं झाल्यानंतर हे तुम्ही काढू शकता. पापलेट शिजायला जास्त वेळ नाही लागत, 5 ते 10 मिनिटं लागतात. बघा बघा, आता हे मी काढते. अशीच आपण सगळी बाकीचे हे करून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत पीसेस. आता आपण या कोळंब्या टाकणार आहोत फ्राईडला, फ्राय करायला. बरं, साईडला टाकणार आहोत फ्राय करायला. साईडला साईड. त्याचा छंद आहे मला करेक्ट करण्याचा, सो मी त्याला तो आजमावून देते. ही बघा, ही कोळंबी गेलेली आहे गरम गरम तेलामध्ये. ही आता आपली कोळंबी पण शिजत आली आहे, ऑलमोस्ट झालीच आहे. म्हणजे आपल्याला फक्त गॅस बंद करायचा आहे, केलेला आहे. आणि आता आपण ह्या कोळंबीचा मस्तपैकी आस्वाद घेऊया. ताट रेडी आहे. आता आम्ही जेवायला बसतो. ओके, बाय बाय.